विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली, तर काँग्रेसनं आरोप फेटाळले. सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षानं आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची ही खंत केली व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालं, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केलेली नाही? संजय राऊत यांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळे यांचाही दुजोरा. डिलिमिटेशन आणि जनगणना महिला आरक्षण अशक्य. गेल्या अधिवेशनात सरकार नवं बिल आणलं होतं, विरोधक येडा बनून पेडा खातात, फडणवीसांची टीका. फडणवीस नेमकं लोक न्यायालय कुणाला म्हणतात? कोर्टातही तसाच निकाल लागेल ही फडणवीसांची धमकी. फडणवीसांनी स्वतःवर संकट ओढवून घेऊ नये, संजय राऊतांचा इशारा. शिंदेचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो, माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम. शरद सोनावणेंची भर सभेत धमकी. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी. रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद. कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार. प्रताप सरनाईक यांचा मिश्किल टोला. तर गंभीर प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी टिंगल टवाळी सुरू, कैलास पाटलांची टीका. आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम. पक्षांतराबाबत जो योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवर बोलणं टाळलं. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करू मोहीम. हिंगोलीच्या संदूक परिसरातील स्वतःच्या शाळेतून या अभियानाला सुरुवात. तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरने झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हे नाराज. लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नसल्याचा आरोप. अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडे हा विषय मांडणार असं वक्तव्य. मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्य दिनी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. भिडेवर गुन्हा दाखल करणार का? सचिन सावंत यांचा सवाल. तामिळनाडूत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री विजय यांच्या आई वडिलांजवळ त्रिशाची आसन व्यवस्था. परेड दरम्यान थलपतींना त्रिशाचा सल्यूट. सोशल मीडियात जोरदार चर्चा. स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा. महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लखांब खेळासह लेझिमचा नाद दुमदुमला. सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन. पंजाबच्या मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यासह अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठा बंदोबस्त. ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ तेल टँकरला अपघात. समुद्रात 2000 चौरस किलोमीटर परिसरात तेलाची गळती. सागरी जीवसृष्टी धोक्यात. इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. फ्लोरिस प्रदेशात झालेल्या भूकंपामुळे 2 जणांचा मृत्यू. अनेक इमारती आणि घरांचं नुकसान झाल्याची माहिती. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.